तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी मवियामध्ये खेचाखेची झाली, लोकसभेचं यश मवियाच्या डोक्यात गेलं असा स्पष्ट आरोप उद्धव ठाकरेंनी या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे। आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे जाहीर कबुली या संदर्भात दिल्याचं समोर येत आहे। लोकसभेचं यश मवियाच्या डोक्यात गेलं। ज्या प्रकारे लोकसभेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालेलं होतं आणि महायुतीच्या तुलनेमध्ये अत्यंत सरस कामगिरी महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकांमध्ये केलेली होती, मात्र त्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं अक्षरशः पानिपत झाल्याचं चित्र होतं। विरोधी पक्षनेतेपद मिळावं इतक्या जागाही महाविकास आघाडीला कुठल्याही एका पक्षाला निवडून आणता आल्या नाहीत आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी अपयशाच्या कारणांविषयी चर्चा केलेली आहे। त्यामध्ये दरवेळी आपल्याला हात वर करून चालणार नाही, निवडणुकीतली चूक पुढे सुधारली पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेचं यश मवियाच्या डोक्यात गेलं आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत खेचाखेची सुरू राहिली। विधानसभेला तू मैं देखील झालं आणि त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालावर झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थात ईव्हीएम आणि त्या संदर्भातल्या इतर ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आणि त्याबद्दलच्या शंका कायम ठेवून मवियामधल्या समन्वयाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये मांडलेला आहे। तर संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही सगळी विधानं केली आहेत। तर मुलाखतीमध्ये ठाकरे ब्रँडवर बोलताना खासदार राऊतांनी देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव असा सवाल केला। त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी जे कोणी असतील ते हे लोक काळाच्या ओघामध्ये येतात आणि जातात असं वक्तव्य केलं। त्यावर राऊतांनी जसे पावसाळ्यामध्ये गांडूळ येतात तसे असं वक्तव्य केलं। त्याला दुजोरा देताना काही म्हणा तुम्ही असा उद्धव ठाकरेंनी दुजोरा दिला। हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच। याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे। हा लोकशाही आहे। स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत। देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत। आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हो, हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात। म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही, आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही। उद्धव साहेब, आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे, आज आपण सत्तेवर नाही आहात, एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे। म्हटलं तर जो ब्रँड आहे